हॅलो नमस्कार गुरुच्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज मम्मीने काय बनवलेलं मम्मी? मी ना वरण भात आणि बयाची भाजी बनवली. कशाची? गवराज शेंगाची भाजी, बटाटा. मम्मीची रुटीन सकाळी स्टार्ट झाली. आणि मम्मीने एक अजून व्हिडिओ काढलता, दुसरा गेला पण जो पहिला काढलता ना तो ब्लॉक झाला 1 सेकंडसाठी. मतलब मम्मीचा गुस्सा 7वें आसमानवर गेला. मम्मी 5 मिनिट बोला. मी नाही बोलता ना मतलब पहा गाईज नको. पप्पाची मम्मी तेव्हा माशा हलवत होती. मतलब असं इकडे पहा. अरे त्या म्हणतात ते कपडे किती पण आणल्या ते येतात माशा, माहिती ना, कारण की बरसाच्या माशा जातात ना येतं. किती पण आणल्या घराच्या बाहेर, घराच्या बाहेर. रोनाल्डो जंप कसं वाटला? बुरा वाटला तर लाईक करा, चांगलं वाटलं तर सबस्क्राईब करा. पप्पाची मम्मी रोज माशा आणते, रोज ते जाता येतात, त्या जाताना किती पण आता मतलब त्यांचं बी घर कुणी पावतं नाही राहिलं ना खिचॅक. आणि आज मम्मीने डब्यामध्ये चपाती आणि भाजी केली. भाजी टॅमॅटो सॉस होता, मतलब टॅमॅटोची चटणी होती. त्याने मला टमाट्याची चटणी आवडते. आम्ही दोघं टमाट्याची चटणी खातो. आणि आज मस्ती केली आणि पढाई केला. 2 दिवस सुट्टी आता, परत उद्या आणि परवा. मला सॅटर्डेला सुट्टी असते. 2 दिवस सुट्टी, आठवड्यातली 2 दिवस सुट्टी. आणि चौथा शनिवार आहे ना. आणि स्कूलमध्ये एका पोरग्याने एवढा दिमाग खराब केला की माझा गुस्सा 7वें आसमानवर गेला. मी ना काहीतरी झालतं, मॅटर सांगू नाही शकत, असा मॅटर झालता. मी सॉल्व झाला. मी गेलो जेबमध्ये हात टाकून चुपचाप आपल्या बेंचवर आणि बसलो. माझ्या दोस्तला म्हटलं केव्हा मी नाही एकदम मला 2 दिवसाचा तो होमवर्क करायचा. बोला तुमच्या सुरू जा. बोला, काय बोलायचं? गुरु म्हणतो माझ्या चॅनेलवर बोला. आता काय बोलणार मी? हा, गुरु खूप हुशार आहे. झोपायला नको त्याला दुपारचं, चॅनल बनवायचे असतात. आता माझं झोपायचं टायमिंग झालाय. आता तो म्हणतो गुरु माझ्या चॅनलवर बोला. बघा माझ्या बरोबर. आमच्याकडे ते पाऊस चालतोय. किती पाऊस पडते तुम्हाला दाखवतो. एवढा पाऊस चालतोय. थांबा तुम्हाला दाखवतो. मम्मी आली. मग पाऊस किती चालू आहे? कोण पाऊस चालू आहे? आमच्या भरपूर म्हणजे भरपूर पाऊस चालू आहे. एकदम भरपूर पाणी चालू आहे. ऊन पडलं असं वाटतं की ना, पाऊस गेला कोण कसं काय ऊन पडते, परत पाऊस पडते. आई पप्पा माझ्यासारखे होते बचपन मध्ये. काय हो ना. कसे काय काय करत जाय? तुझ्यासारखेच बसायचे. त्याने एक अजून चीज करत जाय जे माझ्यामध्ये एकदम जाग आहे. पुस्तकं फाडायचे का? वया पुस्तक फाडायचे का? कागदात काही बनवायचं? कागदाचे बनवायचे. दूध खराब निघलं म्हणून नाही देत नाही. तुला माहिती आहे 2 दिवस झाला पण दूध आमचं ते खराब झाला.
आणि आता मग मी थोड्या मिनिट बाद मला हे लावणार आहे, मतलब थोडी बहुत सर्दी आहे यार. ज्या हे लावते ना मम्मी सीधा घुसवते भाई, जो दर्द होते. तुम्हाला वेळ आहे कसं कमेंटमध्ये नक्की सांगा. दुपारचं जेवण झालं, आता आवडायचं बाकी आहे. बघा किती बाग पसारा केला. 2 वाजता जेवण झालं की जेवण झाल्यावर सगळं झोपतात. नंतर गावाची वाटल्या घरायचं बाकीचं आवडायचं राहतं. 2च्या नंतरच भेटते ना व्हिडिओ काढ, कारण की तो त्याच्याचं जेवण राहते. जेवण झाल्यानंतर मग बाकीचे कामं आवडते. भांडे भांडे घासते होते, ते भांडे घासते, भांडे घासते नवीन स्वयंपाक हे करायचं, सगळं आवडायचं लागेल. हे व्हिडिओ काढते तर म्हणजे सांगतात की मी कोणाचं नाव नाही घेत, पण व्हिडिओ काढताना कोणाचंच नाव घेत नाही. पण कोणाला काय टुसते काय माहिती व्हिडिओ काढला की, म्हणजे त्याला का असं जीवार येते की काय आहे तेच कळत नाही आहे. सांगणाऱ्यांना जास्त नाही सांगत, जास्त म्हणजे थोडंच सांगतात की तिनं व्हिडिओ नाही काढला पाहिजे, तिनं असं म्हणजे थोडंच काही करताना गप्प बसतात. पण कशाला करतात आणि नंतर धमाक. येतात. अरे आपण कोणाचं नाव घेतलं, कधी नाव घेतलं कोणाचं, काय केलं काय केलं. आणि गावाकडची गोष्ट सांगली होती एकदा, गावाकडे असं झालं तर झालं. तर ते बोललं की आमच्याहूनच, जसं त्याला असं वाटतं की आमच्याहूनच बोललं, पण आम्ही कधीच कोणाचं नाव घेत नाही व्हिडिओ काढताना, कधीच नाही. पण त्याला काय पुसते काय माहिती, त्याची कशाची जीवार येते त्यांना काय माहिती. एक काही करताना गप बसता, एक काही करता काय. अरे फोन मी नाही घेतला, व्हिडिओ मी काढते, फक्त थोडंसं बोलायचं. हां मग एकच काही करायचे, मी फोन मी नाही घेतला, व्हिडिओ मी नाही काढला, मी बोलते तुमच्याविषयी नाही बोलते, मी कोणाला दाखवत पण नाही, दिसत पण कोणाचे विषय बोलत तरी पण तुम्ही का नाही ते करता. पण जास्त नाही शिकवत, पण जिवार याची कळतच नाही आहे. तुम्हाला नाही पटत, तुम्ही नका तुम्हाला काढायचं नाही, तुम्हाला नका ते करू. पण मी तर स्पेशल माझ्यासाठीच घेतला ना फोन, का तुमच्या असं तर नाही आहे की चला तुम्ही सांगितल्यावर की तिला आम्हाला आवडत नाही आहे, आम्हाला पटत नाही आहे, आम्हाला टाईम नाही आहे, आम्ही पाहत पण नाही आहे. मी कधी म्हटलं फोर्स केला कधी कोणाला की मग व्हिडिओ पहा नाही. मला माहीत आहे की तुम्ही फक्त चुकाच काढसान, चांगलं तुम्हाला दिसतच नाही आहे. चांगलं म्हणून चांगले गुण दिसत नाही आहे, फक्त चुका दिसतात. आणि तुम्ही कितीही चुका काढल्या तर मी काय काढणार नाही का व्हिडिओ. असा आहे का की तुम्ही चुका काढल्या मी व्हिडिओ नाही काढणार. इथं आणखीन तुमची जिवारी नसंच काम करीन. मग त्याच्यापेक्षा कशालाच बिनकाम सांगतात की ते असे म्हणे ते व्हिडिओमध्ये ते अशी बोलते ते तशी बोलते. हां तुमचं नाव घेतलं की तुमच्याविषयी काही बोलली तर ठीक आहे ना, तुमचं नाव गाव घेत नाही तरी पण बिनकामानं डोकं हालून देतात नुसतं बिनकामानं. विनाकारण कोणाचं नाव घेतलं जिवार येते ना. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, मी कोणाची म्हणजे बोलून जिवार आणतच नाही कधीच. कोणाची म्हणजे एक शब्द बोलायचं नाही, त्याच्याशी नाही बोललं ना तितका त्याचं एवढं मोठा ते होऊन जाते, म्हणजे असं एवढं मोठा काय म्हणजे अपमान होऊन जाते की आमच्याशी बोलत नाही. मी नाही येता, मी असं कधीच नाही कोणावर की जाऊन त्याच्याशी अद्र होऊन बोलायचं. जो आपल्याला मान देईन ना त्याच्याशीच बोलायचं. ज्या तो म्हणणं की मी मोठा आहे मला मान द्यायचं, ते तुझ्या घरीच आणि तूच सांभाळत बैस. माझ्या हिशोबाने राहायचा ना. तुम्ही जर माझ्याशी गोळ बोलसाल, तुम्ही जर माझ्याशी बोलसाल तुम्ही बोलते, तुम्ही जर म्हटलं तर आम्ही मोठे आहे ना, आम्ही असं आहे तसं आहे ना, मग नाही. मोठ्या लहानचा प्रश्न नाही आहे. समोरच्या माणसाला जर आपण प्रेमानं बोललं की समोरचा माणूस मी प्रेमानं बोलतो ना. तुम्ही जर समोरच्या माणसाला कमी पाहायसाल तर समोरचा माणूस कमी नाही पाहत. मी कमी पाहतच नाही. मी डोक्यात तशी ते आई ते तशीच आहे, तिले कोण ते करते असं विचार करतात की हां ते गावाकडचे तिला काय एवढं समजत नाही, तिला बोलता येत नाही. मेन म्हणजे तिची भाषा समजत नाही. स्पष्टच काय बोलता का ते काय बोलते ना आम्हाला कळतच नाही आहे. ते काय बोलते ना ते आम्हाला समजत नाही आहे. आता मी कोणती अशी भाषा बोलते की त्याला समजत नाही आहे. मी तर त्यालाच म्हटलं की मला लेखा समजते ना, पोरग्या समजते भरपूर आहे तितकं माझ्यासाठी. तुम्हाला नाही समजलं ना, तुमच्या डोक्यात नाही घुसली ना भाषा, मला काही एवढी गरज नाही आहे. तुम्हाला समजली पाहिजे मग भाषा म्हणून. ते कोणती भाषा बोलते ना आम्हाला काही समजत नाही, ते काय बोलते ना आम्हाला काही कळतच नाही आहे. अरे काय बोल आले कमी म्हणजे स्वतःला असं दाखवतात की आमच्यापेक्षा जास्त हुशार कोणीच नाही आहे आणि आमच्यापेक्षा चांगलं कोणालाच बोलता येत नाही आहे. म्हणजे हमेशा कोणी समोरच्या माणसाला कमी लेखायचं. पण माझं तसं नाही आहे. मला कमी लेखायचं असते बी नसते बी काहीच नाही. मी फक्त आलं ना गप्प बसायचं.
त्याचा कोणी मी कोणाशी म्हणजे असं येत ठेवत नाही ना की, कारण की आपल्याला माहीत आपण कितीही चांगलं बोललं तर हे म्हणता की हिला बोलता येत नाही, हिची भाषा समजत नाही आहे, मग कशाला बोलायचं बिनकाम, मी भाषा समजत नाही ना, मग तुम्ही ऐकू पण नाही, माझी भाषा समजत नाही, मी बोलू कशाला कोणाशी, बरोबर आहे की नाही. मी जे बोलतो तुम्हाला समजत नाही, मग बोलतच नाही ना. मग त्याला तितक्यानं त्याला एवढा म्हणजे असं काय होते माहीत नाही आहे, पण ते बोलत नाही आहे, ते असं स्वतःहून बोलत नाही, आणि मी तर स्वतःहून बोलतच नाही कोणाशी. तुम्हाला मान आहे, दुसऱ्याला मान नाही का? तुम्हाला तुमच्याशी स्वतःहून बोलायचं, मग तुम्ही बी जरा स्वतःहून कोणाशी बोलायचं ना. ते बोलत नाही ना, मग माझं तुम्ही नाही बोलता तर मी बोलत नाही, जा. पण चुका काढणाऱ्याची ना लय कमीच नसते, त्याची भरभराट असते चुका काढणाऱ्याची. आपल्यामध्ये कमी लेखाची भरभराट असते. कोणामध्ये दोष काढायचा, समोरच्या माणसामध्ये फक्त दोष काढायचा तेच असते. कितीही चांगलं वागलं ना काय नाही आहे, ते त्याला चुका काढायची सवय असते ना. किती बी ते म्हणतात ना, किती ते गोड बोला त्याच्याशी, किती त्याचे पुढे करा, किती त्याच्याशी काही करा. नवीन माणूस करते ना, नवीन जोपर्यंत त्याचा स्वभाव आपल्याला माहीत पडत नाही ना तोपर्यंत आपण त्याच्याशी पण एकदा त्याचा स्वभाव माहीत पडला ना, मग त्या माणसाला असं बी ते करत नाही, त्या लाईकचा आणि त्याचा लाईकचा राहिलं असं होतं. जोपर्यंत त्याचा स्वभाव आपल्याला माहीत पडत नाही ना, त्याची वागणूक माहीत पडत नाही ना, तोपर्यंत आपण त्याची ठीक आहे चालू. ज्या माहीत पडते ना तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट की मी लाईकची झाली आहे, आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला दाबा अँड बाय. अँड तुम्हाला ताकद वाढवायची एक ट्रिक सांगतो. जेवण करा, थोडं मिनिट थांबा आणि झोपून जा. कोणी विनाकारण बोललं ना मग डोकं खराब होते. विनाकारण त्रास दिला ना की असं कारण विनाकारण बोललं ना मग लय डोकं चिडचिड करून खाते. आमचा रोजचा टायमिंग हा आहे, कारण की आम्ही रोजचं हाच टायमिंग आम्हाला फ्री भेटायचा. जेवण केलं की भांडे घासायचे, माझे फक्त भांडे घासायचे राहिले. जेवण केलं की कचरा आवरायचा, भांडे घासायचे, नंतर त्याचा अभ्यास करायचा. झालं आमचे 4, 4:30, 5 याच्यातच होऊन जातं. अंग टाकून होत नाही, म्हणजे थोडं लेटणं पण होत नाही आणि काय नाही. आता त्याचा अभ्यास घ्यायचा बस.